तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. बघितलं मी नव्या मुंबईतल्या मेजॉरिटी उमेदवारांच्या इंटरव्ह्यू आय एम ऑब्झर्विंग. नाही टोटल प्रभागाच्या XYZ म्हणजे ABC कमीत कमी 4 लोकांच्या त्यांनी इंटरव्ह्यू घेतला. नमस्कार, मी विकास मिरगा. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चर्चा करतोय नवी मुंबईच्या राजकारणाच्या. आज नवी मुंबई महानगरपालिकेचं मतदान होत आहे. 111 पैकी जागांवर आज मतदान होत आहे. राज्याचे वनमंत्री गणेश नाईक मतदान केंद्रावर आले होते, पत्रकारांशी संवाद साधत होता. खरं तर मी नवी मुंबई शहरामध्ये 55 मुलाखती घेतलेल्या आहे. सर्वपक्षीय याच्यामध्ये मुलाखती आहेत आणि त्यामुळे माझा जो आवाज गेलेला आहे. मूळ मुद्दा असा आहे की राज्याचे वनमंत्री गणेश नाईक हे पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांनी सुद्धा विकास नामाच्या बातमीची दखल घेतलेली आहे. विकास नामाने ज्या मुलाखती घेतलेल्या आहेत, प्रभाग वाईज असेल, लोकांपर्यंत संवाद आणण्याचा प्रयत्न केलाय. प्रत्येक उमेदवाराला न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. विजन असेल, विकासाचे मुद्दे असतील, कोणत्या आधारावर निवडणूक महत्त्वाची ठरत आहे, याच अनुषंगाने ही चर्चा करण्यात आली. त्यामुळे गणेश नाईक आणि विकासनामा, मी केलेल्या कामाचं पत्रकारितेचे कौतुक राज्याच्या वनमंत्र्यांनी केलेलं आहे. कर्जत मतदारसंघामध्ये नंबर 1 असलेला विकासनामा आता नवी मुंबई शहरामध्ये विस्तार करायचा ठरवलेला आहे. त्यानुसार गणेश नाईकांनी पत्रकारांशी संवाद साधत असताना मी सुद्धा तिथे उपस्थित होतो. त्यामुळे विकासनामाने केलेल्या बातमीची दखल राज्याच्या वनमंत्र्यांनी घेतलेली आहे. त्यामुळे एक चॅलेंजिंग संजीव नाईकांनी सुद्धा कामाचं दखल घेतलेले. हे एवढं 55 एंट्री शक्य नाही आहे, तुम्ही ते करून दाखवलेलं आहे. त्यामुळे गणेश नाईकांनी माझ्यासारख्या एक सर्वसामान्य पत्रकाराच्या केलेल्या कामाची दखल वनमंत्री गणेश नाईकांनी घेतलेली आहे. त्यामुळे गणेश नाईक हे नवी मुंबईतले मातब्बर नेते आहेत. मी केलेल्या कामाची दखल गणेश नाईक घेतात. म्हणजेच मी केलेली पत्रकारिता ही सर्वसामान्यांसाठी, नवी मुंबईकरांसाठी किती महत्त्वाची आहे. कारण गणेश नाईक सुद्धा सोशल मीडियावर इतके सक्रिय दिसत आहेत. कारण 55 इंटरव्ह्यू पाहणं, त्याची नोंद घेणे निवडणुकी काळामध्ये, कारण निवडणुकीच्या काळामध्ये सगळेच राजकीय नेते व्यस्त असतात आपल्या राजकीय कामासाठी. मात्र गणेश नाईकांसारख्या एका नेत्याने, एका मंत्र्यांनी विकास नामाच्या केलेल्या कामाची दखल घेणे. त्यामुळे विकास नामाच्या टीमच्या वतीने राज्याचे वनमंत्री गणेश नाईक आणि संजीव नाईकांचा आभार मानतो. कारण या नोंद सर्वसामान्य यूट्यूब सारख्या चॅनलची एक वरिष्ठ मंत्री घेतात आणि 55 इंटरव्ह्यू नवी मुंबई शहरामध्ये करणं सोपं नाही आहे. कारण एका दिवसामध्ये मी ते 5 ते 7 इंटरव्ह्यू केलेला आहे. त्याही 15 ते 20 मिनिटं त्या उमेदवारापर्यंत पोहोचणं, त्यांच्याशी संवाद करणं इलेक्शनच्या काळामध्ये ते खूप कठीण असतं. अशा वेळेला विकास नामाच्या केलेल्या कामाची दखल नायकांनी घेतली हे मात्र निश्चित आहे. त्यामुळे नायकांवर पत्रकारांचं प्रेम आहे असं म्हणायला काय हरकत नाही. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.